आत्तापर्यंत फिजिक्सच्या या लेसनमध्ये आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन बघितलेत आणि त्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये आपण बघितलं व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, त्यानंतर व्हेइकल अलॉंग बँक्ड रोड, देन मॅक्सिमम वेलोसिटी इन वेल ऑफ डेथ अँड कोनिकल पेंडुलम. हे आर्टिकल बघितले आपण, हे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनशी रिलेटेड होते. आता जे आपल्याला नेक्स्ट आर्टिकल बघायचं आहे ते आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन तुम्ही म्हणणार हे काय होतं की हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आणि हे नवीन काय आलं आहे की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. थोडंसं कन्फ्युजन पॉसिबल आहे. मी तुम्हाला थोडंसं मोशन दाखवतो बघा, थोडंसं व्हिज्युअलाइज करण्याचा ट्राय करा. ठीक आहे. तर बघा ही जी मोशन आहे ही मोशन किंवा बघा हे सर्क्युलर मोशन आहे, समजतं आहे. आपण ही जी सर्क्युलर मोशन आहे ती काय आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे, समजतं आहे. आता ही जी मोशन ही जर मी अशी केली, समजतं आहे, हे काय आहे, हा एक सर्कल तयार व्हायला लागला आहे. पण सर्कल कसं तयार होतं, व्हर्टिकल सर्कल तयार होतं, बरोबर. त्यामुळे ही जी मोशन आहे ह्याला काय म्हणतो आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, समजतं आहे. ही हॉरिझॉन्टल, ही जी काय ती काय आहे हॉरिझॉन्टल. आणि हे जर आपण हे असे व्हर्टिकल सर्कल तयार झाला तर त्याला काय म्हणणार आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हॉरिझॉन्टल सर्कल तयार झाला तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्कल तयार झाला तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. क्लिअर आहे. ह्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये दोन टाईपचे सर्क्युलर मोशन असतात किंवा दोन टाईपच्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असतात. पहिली जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे ती आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन व्हेन मास is tied to string. and the second आहे vertical circular motion when mass is tied to a rod. दोन टाईपचे सर वर्टिकल सर्क्युलर मोशन आहेत. काय सांगतो समजते का बघा. वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये दोन टाईपच्या वर्टिकल सर्क्युलर मोशन असतात. पहिली जी वर्टिकल सर्क्युलर मोशन आहे ती आहे when mass is tied to a string and second आहे when mass is tied to a rod. आता हे काय आहे डिफरंट एक्झाम्पल्स. आता हे जे एक्झाम्पल आहे म्हणजे when a mass is tied to a string, हे एक मास आहे, हे एका स्ट्रिंगला कनेक्ट केलं आहे आणि त्यानंतर जर मी याला अशी व्हेलॉसिटी दिली, एखादं सपोज मी आता व्हेलॉसिटी इथून देणार आहे, मी इथून व्हेलॉसिटी दिली तर हे जे तयार झालं आहे त्याला काय म्हणणार आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन when this mass is connected to a string. ठीक आहे. आता त्यानंतर जे सेकंड आहे की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन व्हेन मास इज टाईड टू अ रॉड. आता बघा या केसमध्ये सपोज हा रॉड आहे, ठीक आहे. बघा मी काय सांगतो, हा रॉड आहे आणि ह्या रॉडला परत हे मास अटॅच केले आपण आणि हे सपोज आपण रोटेट केलं, हे पण सर्क्युलर मोशन होतं. हे एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होतं, हे पण ह्याला काय म्हणणार आपण, हे पण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. पण डिफरन्स काय आहे, हे जे मास आहे हे मास कशाला अटॅच केलं आहे, हे मास अटॅच केलं आहे एका रॉडला आणि पहिल्या केसमध्ये काय केलं होतं, मास अटॅच केलं होतं एका स्ट्रिंगला. ठीक आहे. या दोघांमध्ये डिफरन्स काय किंवा एखादं एक्झाम्पल की रॉडला मास कधी अटॅच केलं जातं व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये. जनरली जायंट व्हील बघितलं तुम्ही, जायंट व्हीलमध्ये म्हणजे यात्रेमध्ये ज्यावेळेस ते मोठा सर्क्युलर पाळणा असतो ना तो जायंट व्हील, ते एक्झाम्पल आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन व्हेन मास इज टाईड टू अ रॉड. म्हणजे तिथं काय केलं जातं, जे लहान लहान पाळणे असतात ना त्या एका मोठ्या पाळण्याला लहान लहान थोडेसे बॉक्स बसवलेले असतात आणि त्याला सगळ्यांना एक एक रॉड असतात की नाही, त्यावेळेस ते एका मोटरच्या यूजनं किंवा मोटरच्या हेल्पनं काय केलं जातात, ते फिरवले जातात. ती जी मोशन तयार होते ती पण काय असते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे आपल्याला काय समजतं आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे दोन टाईप्स आहेत. एक ज्यावेळेस मास कशाला अटॅच केलं होतं, स्ट्रिंगला, आणि दुसरं मास कशाला अटॅच केलं आहे, एका रॉडला. ठीक आहे. आताच आपल्याला समजलं की व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये दोन टाईपच्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहेत. एक ज्यावेळेस मास स्ट्रिंगला अटॅच केलेला असेल आणि दुसरं ज्यावेळेस मास एखाद्या रॉडला अटॅच केलेला असेल. ठीक आहे. आता बघा ह्यातला आपण फर्स्ट पॉईंट बघूया, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन व्हेन मास इज टाईड टू अ स्ट्रिंग. आणि त्यानंतर ते आपल्याला बघायचं आहे द मास इज टाईड टू अ किंवा मास इज अटॅच टू अ रॉड. ठीक आहे. बघा काय केलं आपण, आपल्याला आता कुठली केस बघायची आहे की एखादा मास ज्यावेळेस एखादा स्ट्रिंगला अटॅच केलेला असेल त्यावेळेस जी काय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होते, ही जी सर्क्युलर मोशन होते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, त्याच्यामध्ये काय काय टर्म्स येतात ते आपल्याला बघायचं आहे.
एनर्जी काय असतात, व्हेलॉसिटी काय असतात ते बघायचं आपल्याला. पण पहिल्यांदा ह्या डायग्राम रिलेटेड आधी समजून घेऊया. बघा पहिला पॉईंट काय लिहिला आपण की कन्सिडर ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास एम, कन्सिडर ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास एम टाईड ॲट द एंड ऑफ इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. ह्या स्ट्रिंगच्या एका एंडला मी मास अटॅच केला आहे. ओके. अँड रोटेटेड इन अ वर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे. आता हे काय केलं मी एका वर्टिकल सर्कलमध्ये फिरवलं आहे. बघा मी एका वर्टिकल सर्कलमध्ये फिरवतो आहे, त्यावेळेस काय होणार, एक सर्कल तयार होणार आणि तो तयार झालेला सर्कल आहे तो मी इथं ड्रॉ केला आहे. ठीक आहे. द ऑब्जेक्ट विल परफॉर्म वर्टिकल सर्क्युलर मोशन, हे डिस्कस करतोय आपण. पहिल्यांदा काय त्यानंतर कन्सिडर केलं की सपोज बी इज द लोएस्ट पॉईंट अँड ए इज हायेस्ट पॉईंट. आता हे लोएस्ट पॉईंट आणि हायेस्ट पॉईंट काय आहेत बघा. सपोज हे आपला पहिल्यांदा जे स्टडी पोझिशन आहे ते असं आहे, आपण अजून याला व्हेलॉसिटी दिलेली नाही. त्या केसमध्ये हा जो पॉईंट आहे हा पॉईंट काय कन्सिडर केला आपण, बी. ठीक आहे. बघा इथं बी कन्सिडर केला. त्यानंतर आपण ज्यावेळेस इथं फोर्स देणार, इथं आपण फोर्स देणार बघा, त्यावेळेस हा जो हायेस्ट पॉईंट आहे एका हायेस्ट पॉईंटला येणार. प्रत्येक वेळेस एक हायेस्ट पॉईंट मिळेल आपल्याला. इथं हा जो हायेस्ट पॉईंट आहे त्याला आपण नाव देऊया ए. ठीक आहे. आणि दोघांच्या मिडलला एक पॉईंट मिळेल तो म्हणजे सी, तो एक मिडवे पॉईंट असेल. ठीक आहे. आणि प्रत्येकाला एक व्हेलॉसिटी असणार आहे ना, प्रत्येक पॉईंटला एक व्हेलॉसिटी असेल. एची व्हेलॉसिटी व्ही ए कन्सिडर केली, बीची व्हेलॉसिटी व्ही बी कन्सिडर केली आणि सीची व्हेलॉसिटी व्ही सी कन्सिडर केली. समजतं आहे. ओके. त्यानंतर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा, पॉईंट नंबर 4 आणि पॉईंट नंबर 5 एकदम इम्पॉर्टंट आहेत. तर इम्पॉर्टंट काय आहेत ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे, तरी पण आपण थोडंसं डिस्कस करू याच्यावर. काय लिहिलं आहे, वेन बॉडी मूव्ज फ्रॉम बी टू ए इट्स अ स्पीड डिक्रीजेस बिकॉज ग्रॅव्हिटी अपोजेस द मोशन. बघा मी काय केलं, फक्त एकदा फोर्स देतो ना, फक्त एकदा. काय होतं बघा, ज्या वेळेस मी याला फोर्स देणार, ही जी बॉडी आहे ही इथून इथंपर्यंत जाणार, पण जाताना काय होईल, ह्याचा जो स्पीड आहे तो स्पीड डिक्रीज होत जाईल. का डिक्रीज होणार आहे स्पीड, कारण जी ग्रॅव्हिटी आहे ह्या ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटी प्रत्येक वेळेस खाली ओढत राहणार आहे. त्यामुळं ह्या पॉईंटचा किंवा ह्या मासचा किंवा ह्या ऑब्जेक्टचा काय होणार, स्पीड कमी होत जाईल. का, प्रत्येक वेळेस अर्थ किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होणार, याला प्रत्येक वेळेस खाली ओढत राहणार आहे. त्यामुळे या बॉडीचा जो स्पीड आहे तो कमी होत जाईल. कधी, खालून वर जाताना. ठीक आहे. त्यानंतर काय लिहिलं बघा, 5th पॉईंट, वेन बॉडी मूव्स फ्रॉम ए टू बी. ए टू बी म्हणजे काय, टॉप पोझिशनपासून ज्यावेळेस खाली येणार आहे. काय सांगतो समजतं का बघा, टॉप पोझिशनपासून बॉडी ज्यावेळेस खाली येणार आहे त्यावेळेस त्याचा स्पीड वाढणार आहे. का वाढणार बघा स्पीड, हे काय होणार आहे, हे अर्थ हा जो पॉईंट आहे किंवा हे जे ऑब्जेक्ट आहे हे हळूहळू काय होणार, अर्थच्या क्लोज येत राहणार. आणि जसं हे अर्थच्या क्लोज येईल तसं काय होणार, ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय होईल, वाढत जाईल. आणि ग्रॅव्हिटी याला काय ओढत राहणार खाली. बरोबर. ज्यावेळेस वर चालवतं ग्रॅव्हिटी काय करत होती, अपोज करत होते. पण ज्यावेळेस हे खाली यायला लागलं आहे ग्रॅव्हिटी काय करणार आहे, ह्याला सपोर्ट करणार आहे. त्यामुळे याचा जो स्पीड आहे तो वाढणार. म्हणजे खालून ज्यावेळेस वर जातो आहे त्यावेळेस स्पीड कमी होतं आहे आणि वरून ज्यावेळेस खाली होतं आहे त्यावेळेस स्पीड काय वाढतो आहे, ड्यू टू ग्रॅव्हिटी. वर जाताना ग्रॅव्हिटी अपोज करणार. ठीक आहे. आणि खाली येताना ग्रॅव्हिटी सपोर्ट करणार. त्यामुळं हे ऑब्जेक्ट ज्यावेळेस बी पासून ए पर्यंत जाणार आहे, हे असं जाईल किंवा असं जाईल, कसंही जाईल. ऑब्जेक्ट ज्यावेळेस बी पासून ए कडे जाणार आहे त्यावेळेस काय होणार, स्पीड डिक्रीज होणार. आणि ए पासून ज्यावेळेस बी कडे येणार त्यावेळेस स्पीड काय होईल, इन्क्रीज होईल. समजतंय. ओके. त्यानंतर 6th पॉईंट काय आपला, देअर फॉर स्पीड ऑफ द बॉडी इज मिनिमम. म्हणजे हा जो बॉडी आहे, ही जी बॉडी आहे ह्या बॉडीचा जो स्पीड आहे, मिनिमम स्पीड कुठे मिळेल आपल्याला, मिनिमम स्पीड मिळेल एला. कारण एला जवळजवळ स्पीड संपलेला असेल त्याचा. बरोबर. आणि मॅक्सिमम स्पीड कुठं असेल, मॅक्सिमम स्पीड बीला असेल. मॅक्सिमम स्पीड बीला का असेल, कारण आपण इथूनच फोर्स लावणार आहे ना, तर मॅक्सिमम फोर्स इथून किंवा मॅक्सिमम स्पीड इथंच असणार आहे ह्या पॉईंटला. आणि मिनिमम स्पीड कुठं असणार आहे, ह्या पॉईंटला, म्हणजे टॉप पॉईंटला. समजतं. आता हा क्वेश्चन तुमच्यासाठी, कमेंट बॉक्समध्ये मला याचे आन्सर पाहिजेत. क्वेश्चन असा आहे की जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे का नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. जे क्वेश्चन फ्रेम होणार जेईला, नीटला किंवा CETला ते असेच फ्रेम होणार. क्वेश्चन समजतं आहे, जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे का नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. मी तर थोडासा क्वेश्चन मार्क लिहिला आहे. दस VCM इज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फक्त आन्सर द्यायचं नाही, त्याचं एक्सप्लेनेशन पण पाहिजे
की जर युनिफॉर्म असेल तर का युनिफॉर्म आहे आणि नॉन युनिफॉर्म असेल तर का नॉन युनिफॉर्म आहे. हे समजलं पहिल्यांदा सगळ्यांना की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन व्हेन मास इज टाईड टू अ स्ट्रिंग.